नमस्कार लाडक्या बहिणीनो, लाडक्या बहिणीसाठी या वर्षातील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की फक्त 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी 3 हप्ते एकत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळणार आहेत। ही बातमी ऐकताच सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतोय, मग ऐकून तो म्हणजे कुठला प्रश्न पहा। लाडक्या बहिणीसाठी तब्बल 1200 कोटीचा विशेष निधी देखील आता मंजूर करण्यात आलाय। हा निर्णय घेताच सरकारच्या मनात काय आहे? जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने हा सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय, पण त्यामागे एक वेगळीच कहाणी देखील आहे। आता लाडक्या बहिणींना 4500 रुपये एकत्र मिळणार, पण हे वितरण काही सर्व जिल्ह्यांसाठी समान राहणार नाही। काल रात्री झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी 1200 कोटी निधी मंजूर केलाय, पण ज्यामुळे आता लाडक्या बहिणींना 17वा, 18वा किंवा 19वा एकत्र हप्ता जमा होणार आहे। महिला बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील पत्रकारांशी बोलताना 3 हप्ते एकत्र देण्याच्या बातमीला तुम्ही मंजुरी दिला आहात, पण त्यांनी अधिकृतपणे सांगितलं की आता लाडक्या बहिणीला 3 हप्त्याचे एकत्रित म्हणून 4500 रुपये मिळणार आहेत, तर थोड्याच वेळात जमा होऊ शकतात ते पैसे, हे देखील त्यांनी सांगितलं। पण मुख्यमंत्री म्हणाले की 3 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे हे वितरण वेगळ्या पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे 3 हप्ते सर्व 10 जिल्ह्यात जमा होणार नाहीत। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी जो एकंदरीत लाभ आहे तो फक्त 26 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची ही स्थगिती करण्यात आलेली आहे। हे 10 जिल्हे लाडक्या बहिणी योजनेतून आता वगळलेले आहेत। लाडक्या बहिणीसाठी आज 2 बातम्या आलेल्या आहेत। ती एक बातमी म्हणजे आनंदाची बातमी, ज्यामध्ये 4500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे दुःखाची बातमी पण आहे। पूर्वी 36 जिल्ह्यामध्ये वितरण व्हायचं, पण आता फक्त 26 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे आणि उर्वरित 10 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 3 हप्ते एकत्रित वितरित करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी वितरण प्रक्रिया अतिशय वेगळी असल्यामुळे 10 जिल्हे या योजनेतून अपात्र केले गेलेत, ज्यामुळे जवळपास 1 कोटीहून अधिक महिला अशा सापडल्या की ज्यांचे नाव आता पात्रता यादीमध्ये वगळले गेले नाही। पण सरकारने 10 जिल्ह्यांमधल्या महिलांना अपात्र करण्यासाठी 2 महिने म्हणजे महत्त्वाचे नियम लावले आहेत। या 2 नियमात बसलेल्या ज्या महिला आहेत, ज्यांचा लाभ सुरू राहील पण ज्या नियमात बसल्या नाहीत त्यांचं काय, त्यांना लाभ आता बंद करण्यात आलेला आहे। सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की नियमाचे पालन करा, नियम बाहेर जाऊ नका, याचा लाभ नियमाच्या बाहेरून घेऊ नका। नियमाचे जर पालन केलं असेल तर स्वतः जाऊन अर्ज मागे घ्या, पण बऱ्याचशा महिलांनी ऐकलं नाही, ज्यामुळे आता डायरेक्ट 10 जिल्हे असे सापडले की तिथे सर्वाधिक नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला सापडल्या आहेत, ज्यामुळे आता बाकीच्या महिलांना देखील प्रॉब्लेम होणार आहे। म्हणजे ज्या पात्र होत्या त्यांचे देखील नावे अपात्र महिलांमुळे रद्द होणार आहेत। तसेच एक KYC ची देखील एक वेगळी प्रक्रिया सरकारने करायला सांगितली आहे। त्यामुळे आता तुम्ही पात्र जिल्ह्यात असाल की अपात्र जिल्ह्यात होता, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाभ कायमस्वरूपी बंद झालाय याची माहिती असं गरजेचं आहे, कारण तुम्ही जरी त्या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही तात्पुरतेच अपात्र झाले आहात, म्हणजे कायमस्वरूपी लाभ तुम्हाला जर सुरू व्हायचा असेल तर आताच पहा। तुम्ही जर या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पत्र केलं गेलं आहे। म्हणजेच आता बघा, कायमस्वरूपी लाभ तुम्हाला जर सुरू व्हायचं असेल तर काय करायचं आहे तेही सगळं तुम्हाला समजावून घ्यायचं आहे। बघा इकडे कोणत्या 2 नियमामुळे अपात्र होण्याची जी शक्यता आहे, तुमच्यावर वेळ आली आहे, त्याची माहिती सगळी मिळाली पाहिजे। आता आपण सगळ्यात आधी कोणत्या 26 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यात कुठेही हप्ते इथून पुढे जमा होणार नाही, कोणत्या 2 नियमानुसार लाडकी बहीण योजने वितरण आता सुरू झाले आहे आणि आज कोणत्या 12 जिल्ह्याचे 4500 जमा होणार आहेत, या सर्व सविस्तर माहितीचा आपण आढावा घेणार आहोत। पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत नेहमी पात्र राहायला असेल
म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असायला पाहिजे। तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये यावे असं वाटत असेल तर नक्की व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप वाईट बातमी असणार आहे, कारण या 10 जिल्ह्यामध्ये आता अपात्र केले गेलेले खूप काही लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे आता बघा 10 जिल्ह्यांची नावे GR मध्ये देखील आलेली आहेत। मुख्यमंत्र्यांनी या यादीचा जिल्ह्याची अपात्र का केलेली आहे याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगितलं आहे। चला आता पाहून घेऊया 10 जिल्हे कोणते आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यात रहिवासी आहात? तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा। तर आपण आता पाहणार आहोत कोणत्याही 10 जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे, राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे, मग कोणत्या 26 जिल्ह्यांचा लाभ इथे लाडक्या बहिणींना मिळणार आहे। 10 जिल्ह्यात बंद होणार, पण पहा सरकारने यावेळी एक अतिशय वेगळ्या पद्धतीने नियमावली लावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्या नोव्हेंबर पासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत। सप्टेंबर पर्यंत हप्ते आलेले आहेत, त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या, पण इथून पुढे 10 जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीयेत। पहा 5 ते 6 प्रकारे असे बहिणींचे पाडलेले आहेत। इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाभ बंद होईल, त्यामुळे याची यादी स्पष्टपणे आपल्याला इथं दिसून येणार आहे। इकडे लक्ष द्या आणि लक्षपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा। लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत सगळ्यात वाईट बातमी पण आहे आणि चांगलीही बातमी आहे। 3 महिन्याचे पैसे सुद्धा येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता कोणतेही टेन्शन घ्यायचं काम नाही। आता GR काढल्यानंतर त्यामध्ये 10 जिल्हे जे हप्ता कायमचा बंद करणार आहेत ते 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी इथं यादीनुसार आपल्याला दिले आहेत, त्यानुसार आपण पाहणार आहोत। हा निर्णय खूप मोठा आहे, कारण घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे दिसून येत आहे। तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या आहात, लाडकी बहीण योजनेने अंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत। त्याचा अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःहून अतिशय दुःखद घोषणा करून टाकली आहे, ज्याचं कारण आता त्यांनी स्पष्ट केलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः 10 जिल्हे जे घोषित केले त्याची यादी सुद्धा स्पष्ट केली आहे। 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थी अशा 1500 रुपयाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या महिला आहेत, म्हणजे त्यात तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। बघा इकडे एखाद्या जिल्ह्यांपैकी जो जिल्हा राहिला तर पहा इकडे आता बँकामध्ये तपासणी सुरू केली आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुद्धा चालू केली, तशीच कारवाई केली जाईल म्हणजे ज्यांनी चुकीचा फॉर्मनुसार ज्याचा फायदा घेतला आहे। तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड ज्यांनी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना हा लाभ मिळणार नाही। योजनेचे KYC ज्यांनी केलेले नाही त्यांना हा लाभ मिळणार नाही। अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन होतं तरी त्यांनी याचा फॉर्म भरलाय, त्यांनाही लाभ मिळणार नाही। पेन्शन घेत असणाऱ्या महिलांना सुद्धा यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांनाही लाभ मिळणार नाही। आता सगळ्यात आधी आपण यांच्या जिल्ह्यांची यादी पाहूया। तर जिल्हा हा उशिरा का होईना तुम्हाला आता समजूनच जाईल, त्यामुळे इकडे लक्ष देऊन पहिलं बघायचं आहे। बघा इथे सांगण्यात आल्यानुसार पाहायला येते, इकडे पहिला जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा, ज्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे बरेचसे पैसे असे केसेस सापडले, बऱ्याचशा अशा महिला सापडल्या की ज्यांनी नियमबाह्य राहून याचा फायदा घेतलेला आहे। त्यानंतर अशा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा असंख्य पुरुषांनी लाभ घेतला आहे की खोटे अर्ज भरून त्यांनी 4 ते 5 महिने मध्ये खूप जास्त लाभ घेतला। आता इथं बघा त्यानंतर पुढचा जो जिल्हा पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड उत्पन्न असणाऱ्या महिला यांनी सुद्धा याचा खूप लाभ घेतला आहे। त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्ह्यात महिलांनी लाभ घेतलाय, कारण की खूप अपात्र असलेल्या महिलांनी सुद्धा इथे लाभ घेतलाय। त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाभ जो आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीने घेण्यात प्रयत्न केला आहे, त्यामुळे तोही जिल्हा आता बॉर्डरवर असल्याची शक्यता आहे, त्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो मराठवाड्यातील नांदेड जिल्हा, नांदेड देखील बऱ्याचशा प्रमाणे चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याची प्रक्रिया इथे घेतली आहे, त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांना 2 नियम लक्षपूर्वक चेक करून त्यानंतर पुढचा हा जिल्हा सांगत आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। इथे सुद्धा खूप महिलांनी बोगसरित्या लाभ घेतलाय। तरीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक महिलांनी त्यांनी आत्ताच आपली KYC पूर्ण करून घ्या। आणि त्यानंतरचा जिल्हा आहे तो बीड जिल्हा, यामध्ये सुद्धा शेतकरी योजनेचे अनुदान पैसे येत आहेत, निराधार श्रावण बाळचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेत। त्यानंतर पुणे जिल्हा असे सर्व नाही पण थोडाफार भाग इथे येत आहे। 2.5 लाखाच्या वर उत्पन्न खूप जणांचं आहे, 10 लाखाच्या वर आसपास उत्पन्न 20 लाखापर्यंत आहे, पण महिला अद्याप
अद्याप ही 2000चा लाभ 1500चा लाभ आता लाडक्या बहिणीचा घेत आहे. तुम्ही जर ऑनलाईन चेक केलं तर तुमचा पुढचा जो हप्ता पेंडिंग दाखवत असेल. निर्णय तुमच्यावर अन्याय सुरू सत्य परिस्थिती शोधण्यासाठी तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. आता सरकारच्या माध्यमातून एकत्रित 3 हप्ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. अनुकूल परिस्थिती निश्चित निर्णय आता सरकार देणार आहे. कारण सरकारने हे माहितीपूर्ण मतदान कार्ड पाहून म्हणजे जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल इतर ठिकाणी मतदान होणार